नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। मी रेखा भेगडे। आज आपण आहे देहू या ठिकाणी। तर आपण पाहतोय की सर्व मावळचा विकास झालेला आहे असं भासवलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने आज देहूमध्ये ज्ञानोबा काळोखे हे उपोषणाला बसले होते। नक्की उपोषण कशासाठी होतं आणि आपण पाहतोय की त्यांनी हे उपोषण मागे देखील आज घेतलेलं आहे। तर त्या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया प्रत्यक्षात त्यांच्याकडूनच। नमस्कार सर, सर्वप्रथम आज तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसला होतात, मग देहूमध्ये नक्की काय समस्या होत्या जेणेकरून तुम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबला गेला? प्रश्न असा आहे की तुकाराम महाराजांची पुण्यभूमी असल्यामुळे महाराष्ट्रातून अनेक भावी या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या 3 यात्रा भरतात। परंतु येणाऱ्या महिलांची या ठिकाणी जर तुकारामांचं मंदिर आणि जन्मस्थान बसणं तर गाथा मंदिराबरोबर एक महिलासाठी एक टॉयलेटची या ठिकाणी सोय नाही। महिलांनी जायचं कुठं हा प्रश्न। दुसरा विषय असा की सांडपाणी लोक इंद्रायणीचं तीर्थ म्हणून पाणी पितात, आंघोळ पडतात। आता यात्रा सुरू झालेली आहे आजपासूनच एकादशीमुळं। त्या ठिकाणी पाणी सगळं इंद्रायणीमध्ये जाते। त्या ठिकाणी पाणी त्यांनी विनंती केल्यामुळे पाणी थोडं पण निंबू आणि इकडं निंबू पाणी इकडं खाली चालले। मागच्या टायमाला साहेबांच्या विनंतीमुळे आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं कार्यकर्त्याच्या। साहेबांनी आम्हाला विनंती केली, त्यांनी आम्हाला 15 दिवसाचं पत्र दिलं। 15 दिवस होऊन गेले, काहीच नाही त्यांनी त्याच्यावरती केलं। म्हणून नाही विलाजाने परत या उपोषणाचा आम्हाला मार्ग लोकशाहीप्रमाणे पत्करावा लागला। हे तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं तुम्ही लोकशाही मार्गाने जा। आम्ही 14 उपोषण केले, वयावरती आणा। मग तुम्ही गावात तुमचा जन्म झाला, तुम्ही काय करताय? मग त्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून सगळ्या कार्यकर्त्याला विश्वास घेऊन आम्ही या ठिकाणी हे उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे। वाघमारे साहेबांनी या ठिकाणी विनंती केली म्हणून मी उपोषण सोडतोय। कारण मला माहिती आहे मी अधिकाऱ्यांना जास्त किंमत देतो, देवापेक्षा जास्त किंमत देतो। कारण एखाद्या आमदार खासदारांना विचारित आमदार खासदार यांना सांगणार आहे हो ते मालूचं आमचं काम करा, म्हणून प्रशासनाला जास्त किंमत द्यायचं काम गेल्या 45 वर्ष राजकारणामध्ये आहे। पण इथलं आमचं प्रशासन अक्षरशः आंधळं नाही ऐकायला येत, मुख्याला नाही बोलता येत, बाहेरला नाही ऐकायला येत, अशी परिस्थिती देवगावची झाली। याच्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी यांना रस्ता दाखवायचं काम या ठिकाणी तुकाराम महाराजच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतोय। आणि साहेबांनी आणि नगरपंचायतीच्या मॅडमनी आम्हाला या ठिकाणी विनंती केली 8-10 दिवसानंतर काम सुरू करतो। काही काम सुरू झालेले आहेत। तर मी साहेबांच्या विनंतीवरनं सगळ्या देवराव पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी आभार मानतो आणि साहेबांच्या विनंतीमुळे मी माझं उपोषण या ठिकाणी मागे घेतो। आता तुम्ही सांगितलं या ठिकाणी तुम्हाला सांडपाण्याचा आणि प्रामुख्याने महिलांसाठी शौचालयाची सुविधा हा मुद्दा उपस्थित केला। हे 2 मुद्दे आहेत। त्याचप्रमाणे अजून देहू गावात कोणकोणत्या समस्या आहेत की त्याचा पाठपुरावा आपल्याला करता येईल? देहूमध्ये आता प्रसिद्धी वाळंदी रस्ता पैसे दिलेत लोकांना। देहू रोड रस्त्यामध्ये गडकरी साहेबाला भेटलो, म्हटलं साहेब संरक्षण खात्याने तुकाराम महाराजांसाठी जागा सोडली आणि तुम्ही 5 किलोमीटरचा रस्ता म्हटलं माऊली आम्ही करतो म्हटले। प्रश्न असा आहे बाहेरचे रस्ते तो 18 मीटर रस्ते 7.5 मीटर झाले, लोकांना 12 मीटरचे पैसे दिलेत, आपलं 18 मीटरचे 12 मीटरचे पैसे राहिलेत। हा रस्त्याचे कंप्लीट पैसे दिले, लोकसंख्या वाढलेली आहे देहूमध्ये आता पूर्वीसारखे राहिलेले नाही या ठिकाणी। तो एक विषय। आमच्याकडं इमारत नाही आहे। नगरपंचायतीचे आमदार झाल्यानंतर आम्ही 13,000 स्क्वेअर फुटचं प्लॅन 4,000 प्लॅन आमदार साहेबाकडे दिलं होतं। अनुदान आमचं गेल्या नगरपंचायतीपासून आमचा 5 कोटीचा प्रस्ताव त्या ठिकाणी पडलेला आहे। दुसरा असा ग्रामपंचायतीच्या अगोदर डेव्हलपिंग 4 PMRD घ्यायची, जवळ 20-25 कोटी रुपयाची आम्ही मागणी करतोय, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आमदारांनी कंप्लीट देऊगावामध्ये दुर्लक्ष, जिथं मलिदा मिळेल तिथं काम करायचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आमच्यासारखा कार्यकर्त्याला आम्हाला सहन होणार नाही, कारण आम्ही आयुष्यामध्ये ते केलं नाही। आज बिगर पैसे राजकारण लोकांच्या जीवावरती या ठिकाणी करतो, कुठला पैसे द्यायला लागत नाही आणि घ्यायला लागत नाही। ही तुकाराम महाराजांची शिकवण आहे आम्हाला। त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही काम करतोय आणि तुकाराम महाराजाला विनंती करतो येणारा कुठेतरी हा बदल झाला पाहिजे। तेव्हा दिवाचा युगांना ते असं पुढे चालत जायचं, पण तर माणूस चेंज झाली की काम करतो, बदल झाला पाहिजे प्रत्येक ठिकाणी। माझं मत असं आहे, मी जिल्हा परिषद सारखा नको आहे, माझ्या अंतर कोणतरी मिळालं पाहिजे, त्याला शिकायला मिळेल। आणि देवगाव असं आहे प्रत्येक घरामध्ये कार्यकर्ता आहे। इथं रामकृष्ण मोरे, आनंदराव पाटील, श्यामकांत मोरे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणे वाचन तुकारामाच्या आशीर्वादानं गल्ली ते दिल्ली ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य, पंचायत सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री अशा पद्धतीने या देवगावाला आतापर्यंत मान मिळालेला आहे। परंतु आता आमच्या गावाला दिष्ट लागली मावळीच्या लोकांनी आणि त्यामुळे आमचं राजकीय भवितव्य आमच्या नवीन कार्यकर्त्याला जे देसायचं ते चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे ते कुठेतरी बंद व्हावं अशी या ठिकाणी तुकाराम महाराजाला त्यांनी प्रार्थना करतो। आपण या ठिकाणी आलात, आमच्या मुलाखती घेतल्या, संबंधित अधिकारी आल्यात आणि आमच्या उपोषणाची दखल घेतली, त्यामुळे त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो, तुमचे मी आभार मानतो। आपण पाहतो या ठिकाणी
देहूगावचा विकास नक्की किती झालाय ही यांची तळमळ जी असते ती आपल्याला यामधून दिसत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.